नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे पौर्णिमा म्हणत असते की भूमीला तर माहिती आहे ना की बाळाचं बारसं कसं झालं ते. कारण मला माहिती आहे ना, ती तिथे आली होती, जोगतिनीचं रूप घेऊन आली होती तिथे अमोलीच्या बाळाच्या बारशाला, हो की नाही. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, अगं पौर्णिमा काय बोलतेस तू हे, तूच त्या जोगतिनीबरोबर फोटो काढायला सांगितला होतास ना, अमोली आणि पारितोषला, ते सुद्धा बाळाला घेऊन. तूच त्या जोगतिनीच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला होतास ना. मग तू बघितलं नाहीस का ती जोगतीन कोण होतं ते. तिच्या डोक्यावरचा पदर जेव्हा बाजूला केलास तेव्हा ती भूमी होती का. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो आजी बरोबर बोलताय तुम्ही. ज्या वेळेला ती जोगतीन तिथे होती, तिच्या डोक्यावरचा पदर मी बाजूला केला, ती जोगतीन वेगळीच होती. पण हिनेच काहीतरी प्लॅनिंग करून त्या जोगतीला तिथे उभं केलं आणि स्वतः मात्र तिथून निसटून गेली. बरोबर की नाही. बरोबर बोलते ना मी. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो, हे तू कसं काय बोलू शकतेस, तुझ्याकडे काही पुरावा आहे का भूमी तिथे आल्याचा, सांग ना, आहे काही पुरावा. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही पुरावा तर नाही आहे माझ्याकडे, पण मी खात्रीने सांगू शकते की भूमी तिथे आली होती, ते सुद्धा जोगतिनीचं रूप घेऊन आली होती. नाहीतर तुम्ही मला सांगा, बरोबर हिला जे नाव आवडतं क्षितिजा, तेच त्या बाळाचं नाव कसं काय आलं. ते चिठ्ठीमध्ये नाव कुणी लिहिलं असेल. आता जर ते नाव तिथे जमलेल्या कुठल्या लोकांनी जर लिहिलं असतं, तिथे बरीचशी लोकं आली होती, पण ते नाव आल्यानंतर एकाच्या तरी तोंडातून शब्द आला का की हे नाव आमच्या आवडीचं आहे, हे नाव मी चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, तेच बाळाचं नाव आलेलं आहे, असं कोणी बोललं का. कारण मला माहिती आहे ना, क्षितिजा नाव फक्त हिला आवडतं आणि म्हणून हिने त्या नावाची चिठ्ठी त्याच्यामध्ये टाकली होती आणि म्हणून तर ही काही बोलली नाही ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, कसं असतं ना पौर्णिमा, तुला असं वाटते की मी तिथे आले होते, माझ्या नावाची चिठ्ठी निघाली, पण तिथे बरीचशी लोकं आली होती आणि क्षितिजा नाव हे कुणीही लिहून टाकलंच असेल की त्याच्यामध्ये. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की पौर्णिमा, अगं भाऊजींनी टाकलं असेल. आकाश म्हणतो, नाही नाही, मी तर टाकलं नव्हतं नाव. तेव्हा भूमी म्हणते, कसं आहे ना पौर्णिमा, ज्याची इच्छाशक्ती खूपच जास्त तीव्र असते ना, त्यांच्या मनासारखं होतंच. माझी इच्छा होती की बाळाचं नाव क्षितिजा असावं, तर बघितलंस ना, देवी आईने माझी इच्छा पूर्ण केली, बाळाचं नाव क्षितिजा असं ठेवण्यात आलं. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, हो का, ती देवाची इच्छा होती की तुझी, ते काय मला माहिती नाही आहे का. तू सांग ना, आत्ताच्या आत्ता मला सांग, बाळाची शपथ आहे तुला, तू त्या ठिकाणी आली होतीस की नाही ते आम्हाला सांग. तेव्हा इथे भूमी आता गप्पच असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की पौर्णिमा, तुला असं वाटतंय ना की भूमी तिथे आली होती, तुला शंका आली तिच्यावरती, मग आता तू पुरावे दे आणि तू हे सिद्ध कर सगळ्यांच्या समोर की भूमी त्या ठिकाणी आली होती आणि तिनेच त्या चिठ्ठीमध्ये नाव लिहिलं होतं ते क्षितिजा म्हणून. कळलं तुला. मूर्खपणा नुसता, असा म्हणून आकाश आता सरळ तिथून निघून जातो. त्यानंतर इथे आता पौर्णिमासुद्धा निघून जाते, कारण तिच्याकडे कुठलाही तेव्हा पुरावा नसतो. त्यानंतर भूमी आई योगेश्वरीचे आभार मानत असते. भूमी म्हणत असते की आई योगेश्वरी, अशीच माझ्या पाठीशी राहा. क्षितिजाबरोबर मला बोलता येणार नाही आहे, तिला भेटता येणार नाही आहे, पण निदान माझ्या आवडीचं नाव तरी तिच्याबरोबर असणार आहे ना. तिच्याबरोबर वेळ घालवता आलं नाही म्हणून काय झालं, पण तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे, म्हणून तर तिने मला हात लावल्यानंतर, तिचा स्पर्श झाल्यानंतर मला पाहणा फुटतो आणि ती माझ्या कुशीत आल्यानंतर ती रडायची गप्प होते. आमच्या नात्याला काही नाव नाही आहे, तरीसुद्धा आमच्यातलं नातं खूपच जास्त घट्ट आहे, असं भूमी आता म्हणते. त्याचबरोबर राजाराम काका येतात, भूमीला खुणावतात की बोलायचं आहे म्हणून. तेव्हा भूमी लगेच आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा ती विचारते, काय झालं काका. तेव्हा राजाराम काका म्हणतात की भूमी, तू मला त्या यशपालवरती नजर ठेवायला सांगितली होतीस ना, त्याची NGO खरी आहे की खोटी सगळी माहिती काढायला सांगितली होतीस, म्हणूनच मी त्याच्यावरती लक्ष ठेवून होतो. तेव्हा इथे आता राजाराम काका म्हणतात की मी त्याला काही प्रश्न विचारले. मी त्याला विचारलं की तुझ्या NGOचं नाव काय आहे. त्याने जे नाव सांगितलं ते मी सर्च केलं, तर त्या नावाची NGOच नाही आहे, त्या नावाची वेबसाईटसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की त्यांची जर NGO आहे, मग तिचं वेबसाईटवरती नाव कसं नाही आहे. ते काही खोटं तर बोलत नाही आहेत ना. त्यांच्या गावाला फोन केला होतात का तुम्ही, तिथे पारोळी बुद्रुकला की खुर्दला तुम्ही फोन केला होतात. तेव्हा इकडे आता राजाराम काका म्हणतात की नाही, गावाकडे अजून कुणाचं काही बोलणं झालेलं नाही आहे माझं. कारण कसं आहे ना, ते गाव आहे ना, ते माहेर ते रागिणीचं आहे.
रागिणीचं माहेर असल्यामुळे माझं तिथे कधीतरी येणं जाणं व्हायचं, पण माझी कुणाशी एवढी ओळख नाही आहे. पण मी ते सुद्धा शोधून काढेनच की नक्की हा कुणाच्या घरातला माणूस आहे. तेव्हा इथे यशपालवरती आता माझी नजरच आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते, ठीक आहे काका, तुम्ही जी माहिती काढली आहेत ना त्याच्यावरून आपण एक आयडिया करू शकतो. आपण इथे रागिनी आत्या आणि यशपाल यांना आपण आता सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं. आपण एक काम करूया, आपण त्यांचा खोटारडेपणा आहे ना सगळ्यांच्या समोर आणूया. त्यासाठी आपल्याला फक्त एक काम करायचं आहे. तेव्हा इकडे भूमी राजाराम काकांना हाताशी धरून एक प्लॅन तयार करते आणि भूमी म्हणत असते, जर आपण हा प्लॅन केला ना तर मग ते दोघेजणं एकसाथ खोटं बोलू शकणार नाहीत. ते दोघेजणं बोलत असताना नक्कीच काहीतरी गोंधळ करतील आणि मग आपण त्या यशपालला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करू. तेव्हा इकडे भूमीने आता जो प्लॅन सांगितलेला असतो तो ऐकून राजाराम काकासुद्धा हैराण झालेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अमोली बाळाला खेळवत असते. ती म्हणत असते की माझी क्षितिजाला झोप येत नाही आहे. आज बाबा कुणीतरी खूप खुश आहे. आज नाव मिळालं आहे ना क्षितिजा, हो की नाही क्षितिजा? तेव्हा इकडे आता अमोलीला आपल्या बाळाचं कौतुकच वाटत असतं. तेवढ्यातच तिथे पौर्णिमाचा फोन आलेला असतो. तेव्हा अमोली म्हणते, क्षितिजा बाळा बघ, पौर्णिमा मावशीचा फोन आला आहे, आपण तिच्याशी आता बोलूया. तेव्हा इथे फोन उचलल्यानंतर आता पौर्णिमा म्हणत असते, काय अमोली, काय करतेस तू? तेव्हा अमोली म्हणते, नाही गं, बाळाला जरा झोपवत होते, तिच्याबरोबर खेळवत होते. आता नवीन नाव ठेवलं ना क्षितिजा, मग त्या नावाने किती वेळा हाक मारू आणि किती वेळा नको असं झालं आहे मला. तेव्हा इथे अमोली म्हणते, पौर्णिमा, मी तुला क्षितिजाची मावशी असं म्हणू का गं? म्हणजे निदान तुझ्याशी बोलत असताना मी माझ्या मुलीचं नाव सारखं सारखं तरी तोंडात घेऊ शकते, क्षितिजा म्हणून. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अगं हे काय बोलतेस तू अमोली, तुला तरी कळतंय का? ते क्षितिजा नाव तुला काय वाटतंय, हे दुसरं कोणी लिहिलं आहे का? अगं तिथे भूमी आली होती बाळाच्या बारशामध्ये तुझ्या, ते सुद्धा जोगतिनीचं रूप घेऊन, कळतंय का तुला? आणि हे क्षितिजा नाव आहे ना, त्या नावाची चिठ्ठीसुद्धा तिनेच त्याच्यामध्ये टाकली होती आणि बघ, बरोबर तिच्या आवडीच्या नावाचीच चिठ्ठीसुद्धा आलेली आहे. आणि ती जोगतीन दुसरी तिसरी कुणी नव्हती, ती भूमीच होती. तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते, हे काय बोलतेस तू पौर्णिमा? म्हणजे हे कसं शक्य आहे? भूमी तिथे कशी येईल? जेव्हा जोगतिनीबरोबर आम्ही फोटो काढला होता तेव्हा तर जोगतीन वेगळी होती ना, ती भूमी कशी काय असेल? भूमी असती तर तिला आपण सगळ्यांनी बघितली नसती का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगं ती खूप चालाक आहे, तुला माहिती नाही आहे. ती बाळाच्या बारशामध्ये येण्यासाठी काही करू शकते. तिनेच त्या जोगतिनीला सुद्धा तिथे बोलावलं असेल असं मला वाटतंय. नाहीतर तू मला सांग, जे नाव भूमीला आवडतं बरोबर तेच नाव बाळाचं कसं काय ठेवण्यात आलं गं? क्षितिजा, मी ऐकलं होतं ना, जेव्हा तिचं डोहाळे जेवण झालं होतं ना, त्याच्यानंतरला चिठ्ठीवरती भूमीने क्षितिजा असंच नाव लिहिलं होतं आणि तिने अर्थ सांगितला होता की भूमी आणि आकाश यांचं जिथे मिलन होतं ना, तिथे इथे क्षितिज तयार होतं आणि म्हणून आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे क्षितिजा, असं तिने त्या नावाचा अर्थ सांगितला होता. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की क्षितिजा नाव हे भूमीनेच त्या चिठ्ठीमध्ये लिहून टाकलं होतं. भूमी त्या ठिकाणी आली होती. एक काम करतो अमोली, बाळाच्या हातामध्ये जे मनगटे आहेत ना ते सुद्धा काढून टाक, ते सुद्धा तिच्या हातामध्ये ठेवू नकोस, कारण ते भूमीनेच तिच्या हातामध्ये घातले होते. तेव्हा इकडे अमोली म्हणते, अगं पण मी तुझ्या बोलण्यावरती कसा विश्वास ठेवू की ती भूमीच होती म्हणून? मी तरी तिला इथे बघितलेलं नाही आहे. आणि नावाचं म्हणशील तर तो योगायोगसुद्धा असू शकतो ना, म्हणजे क्षितिजा नाव हे सध्या ट्रेंडिंगला आहे, त्याच्यामुळे नक्कीच कुणीतरी ते नाव दुसऱ्यांनी ठेवलं असेल बरं तिथे. तेव्हा ती म्हणते, अच्छा, मग जर ते नाव चिठ्ठीमध्ये आलं होतं तर एकाच्यासुद्धा तोंडातून कसं काही नाही आलं की हे नाव आम्ही चिठ्ठीमध्ये लिहिले म्हणून? तेव्हा अमोली म्हणते, आता तिथे एवढे जण होते, आपण काय प्रत्येकाकडे जाऊन विचारणार होतो का, हे चिठ्ठीमध्ये नाव तुम्ही लिहिलं आहे का, तुम्ही लिहिलं आहे का? तेव्हा इकडे आता तुझ्याकडे काही पुरावा असेल तर मला दे, कारण मी फक्त पुराव्यांवरती विश्वास ठेवू शकते. बाकी मी तुझ्या बोलण्यावरती कसा काय विश्वास ठेवू की ते नावसुद्धा भूमीने दिलेलं आहे, तिथे भूमी आली होती, हे मी कसं काय सिद्ध करू? तेव्हा पौर्णिमा म्हणते, का माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे का तुला? तेव्हा अमोली म्हणते, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण पारितोषचं काय? पारितोषला कसं काय सांगू मी? त्याचा विश्वास नाही बसणार तुझ्यावरती. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की ठीक आहे, आत्ता तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे, पण लवकरच तुला सत्य काय आहे ना ते कळल्याशिवाय राहणार नाही.
तुला नक्की कळेल की बारशामध्ये भूमी आली होती की नव्हती ते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे तुझ्या बाळाचं नाव ठेवले ना क्षितिजा, हे तुझ्या बाळाला नाव फळणार नाही, कारण ते भूमीने ठेवलेलं नाव आहे. तेव्हा इथे पौर्णिमा आता उगाचच अमोलीला भडकवत असते. ती म्हणत असते की तिथे भूमी आली होती, माझ्यावरती विश्वास ठेव. आणि अमोली म्हणत असते की मी विश्वास ठेवून काय करू, कारण का पारितोषचा तुझ्या बोलण्यावरती विश्वास कधीच नाही बसणार. तेव्हा इकडे आता पौर्णिमा इथे एवढा मोठा शब्द बोलते की तुझ्या बाळाला ते नाव फळणार नाही. तेव्हा इकडे पौर्णिमाला सुद्धा वाईट वाटतं. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते की भूमी, जर मी तुला इथे नको येऊ असं म्हणून सुद्धा तू जर आली असशील ना, तर तुझं मात्र काही खरं नाही आहे आता. कारण इथे जेव्हा तिला पौर्णिमा विचारते बाळाचं बारसं व्यवस्थित झालं, तर तुला खूप आनंद झाला असेल ना, भूमी तिथे आली नव्हती म्हणून. तेव्हा इथे अमोली म्हणते, हो अगदीच, म्हणजे बाळाचं कार्यक्रमसुद्धा व्यवस्थित झाला आणि भूमी नाही आली म्हणून मी सुद्धा निर्धास्त होते, निश्चिंत होते, त्याच्यामुळे मला बरंच वाटलं. पण त्यानंतरला इथे पौर्णिमा जे काही बोलते ना, त्याने आता पुन्हा अमोलीच्या मनामध्ये भूमीबद्दलचं पौर्णिमेने विष कालवलेलं असतं. आणि इथे पुन्हा एकदा पौर्णिमेने अमोलीचा गैरसमजसुद्धा करून दिलेला असतो की ती तिथे वाईट हेतूने आली होती म्हणून. तेव्हा इथे पौर्णिमा मात्र काय, पुन्नू तर इथे भूमीबद्दल अमोलीच्या मनामध्ये विष कालवण्याचंच काम करत असते, ते सुद्धा अगदी योग्य रीतीने. तेव्हा इथे भूमी आता तिथे गेली होती की नव्हती गेली, त्याचे पुरावे मात्र आता पौर्णिमाकडे नाही आहेत. पण पौर्णिमा म्हणत असते की एक दिवस सत्य तुला कळेल आणि तेव्हा तुला कळेल की मी बोलत होते ते बरोबर होतं. तुला तुझ्या बाळाचं नाव खूप आवडलं असेल ना क्षितिजा, एन्जॉय कर, पण मी जे काही बोलते ना त्याच्यावरती तुला एक ना एक दिवस नक्की विश्वास बसेल. तेव्हा इकडे अमोली घाबरते, कारण अमोलीला असं वाटत असतं की भूमी इथे यायलासुद्धा नको, भूमीने ठेवलेलं नावसुद्धा माझ्या बाळाचं नको. तेव्हा इथे आता अमोली आपल्या मनामध्येच म्हणत असते की भूमी, मी तुला म्हणाले होते की माझ्या बाळाच्या बारशाला येऊ नकोस म्हणून. आणि पौर्णिमा म्हणते तसं जर तू खरोखर बारशाला आली असशील ना, तर आजचा माझा एवढा मोठा महत्त्वाचा दिवस माझ्यासाठी तो अजिबात महत्त्वाचा राहणार नाही आहे. तो माझ्यासाठी खूपच जास्त वाईट दिवस ठरेल. आणि हे नावसुद्धा जर तुझ्या आवडीचं असेल आणि जर ते नाव तुझ्यामुळे बाळाचं ठेवलं गेलं असेल ना, तर ते मला आवडणार नाही आहे. याची किंमत तुला आता चुकती करावीच लागेल, असं सुद्धा इकडे अमोली म्हणत असते. अमोलीला अजिबात आवडलेलं नसतं की इथे भूमी बाळाच्या बारशाला आली असेल तर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते की या सगळ्यांनी इकडे या. तेव्हा आकाश म्हणतो, काय करताय तुम्ही दोघेजणं, चला ना आता जेवून घेऊया. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, आता जेवायलाच बसायचं आहे, त्याआधी आपल्याला एक गोष्ट करायची आहे. या इकडे या सगळेजणं, आते या, तुम्ही पण या, मानू तू पण ये बरं, आजी तुम्ही पण या, बसा इकडे. आणि इथे अथर्वला वगैरे सगळ्यांना आता भूमी बोलावते. त्यानंतर इथे आता लॅपटॉपसुद्धा काकांनी समोरच घेतलेला असतो. तेव्हा इकडे यशपाल काका येतात. यशपाल आल्यानंतर म्हणत असतो की अरे वा, आज सगळं कुटुंब एकत्र बसलं आहे, म्हणजे एकत्र काही सिनेमा वगैरे बघताय की काय. तुम्हाला सांगू का, आमच्या गावाकडे सुद्धा आहे ना, असे गावकरी एकत्र येऊन सिनेमा आणायचे. 2-3 सिनेमे आम्ही एक साथ बघायचो. रात्री लावायचो ना सिनेमा, तो सकाळी पहाट होईपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र बसून बघायचो. गावाकडची मज्जाच वेगळी. आता पण तुम्ही सिनेमा बघताय की काय. तेव्हा भूमी म्हणते, काका अगदी बरोबर बोललात तुम्ही, आता आम्ही सिनेमाच बघतोय. आणि त्या सिनेमामध्ये हिरो कोण आहे असं विचारल्यानंतर भूमी म्हणते, सिनेमातला हिरो तर तुम्ही आहात. तेव्हा यशपाल म्हणतो, कोण मी. तेव्हा इकडे रागिनी मनामध्ये म्हणते की ही अशी काय बोलते, हिला यशपालवरती काही संशय आलाय की काय, म्हणून ही एवढी विचारपूस करते. नक्की चाललंय का या भूमीच्या मनामध्ये ते जाणून घ्यायला हवं. तिला जर याच्यावरती संशय आला ना, तर सगळाच प्रॉब्लेम होऊन बसेल. त्यानंतर इथे यशपालच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. जेव्हा भूमी म्हणते की या सिनेमातला हिरो तर तुम्ही आहात, तेव्हा इथे यशपालला आता काय बोलावं काही कळत नसतं. तेव्हा यशपाल म्हणतो, कोण मी, मी सिनेमातला हिरो कसं काय असू शकतो. तेव्हा भूमी म्हणते, काका अहो असं काय करताय तुम्ही, तुम्ही एन जी ओ चालवता की नाही, एवढी मोठी एन जी ओ चालवता, कितीतरी मुलं तुमच्या एन जी ओमधून शिकून बाहेर पडलेत, मग एवढं तुम्ही चांगलं समाजसेवेचं काम करता, मग तुम्ही हिरोच आहात ना. जे लोक स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार करतात ते आमच्यासाठी तर हिरोच आहेत बाबा, तसे तुम्ही हिरो आहात. काका सांगा ना,
तुमच्या एन जी ओचं नाव काय आहे ते सांगा. तेव्हा इकडे आता यशपाल काका म्हणतात की या शिका मुलांनो, असं नाव आहे माझ्या एन जी ओचं. तेव्हा भूमी म्हणते, काका आपण एक काम करूया. हे बघा, तुम्ही समाजसेवेचं काम करताय की नाही, मलासुद्धा तुमच्या आता एन जी ओला इथे काही फंड द्यायचा आहे. मलासुद्धा तुम्हाला फंड देऊन काही लोकांची मदत करायची आहे. तेव्हा आता तुमची जी काही वेबसाईट आहे ना, ती आम्ही ओपन करतो आहे. आम्हाला पण बघू द्या काकांनी किती छान काम केलं आहे ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते, राजाराम काका तुम्ही जरा ती वेबसाईट ओपन करा बरं. या शिका मुलांनो, कुठली एन जी ओ आहे, त्याच्याबद्दल काही माहिती आहे, ती सगळी चेक करायला नको का? तेव्हा यशपालच्या लक्षात आलेलं असतं की भूमीला माझ्यावरती संशय आलेला आहे. तेव्हा इथे राजाराम काका आता सर्च करतात नेटवरती की इथे या शिका मुलांनो अशा नावाची संस्था आहे का. तेव्हा इथे राजाराम काका चेक करतात. तेव्हा म्हणतात की नाही गं भूमी, म्हणजे या नावाची कुठलीही संस्थाच नाही आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते, असं कसं असेल ना, अहो तुमची वेबसाईट काय आहे काका, म्हणजे आम्हालासुद्धा बघायचं होतं की तुमचं कार्य एवढं महान आहे. मग तुमची एवढी मोठी संस्था असताना, तुम्ही एवढं मोठं काम करत असताना साधं तिची वेबसाईटसुद्धा नाही आहे. तेव्हा इकडे आता या शिका मुलांनो या नावाने आता वेगवेगळ्या पद्धतीने आता चेक केलं जात असतं, पण त्या नावाची काही संस्थाच नसते. तेव्हा इकडे भूमी म्हणते, काका तुम्ही नक्की एन जी ओ चालवता ना, तुमची ती संस्था आहे की नाही, की आपलं उगाचच आमच्या भोल्या भाबड्या रागिनी आत्यांना तुम्ही काही खोटं नाटं सांगितलं आहे आणि त्या बिचाऱ्यांनी तुमच्यावरती आंधळा विश्वास ठेवून तुम्हाला इथे ठेवून घेतलं आहे, असं तर काही नाही आहे ना. तेव्हा इकडे आता रागिनीसुद्धा विचारात पडते की नक्की काय चाललं या भूमीचं, काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की तुम्ही नक्की आमच्या आत्यांच्या म्हणजे पारोळी खुर्द गावचे आहात ना, की खोटं बोलताय. तेव्हा इथे भूमी म्हणते की काका तुमचं कार्य एवढं जर महान आहे, तुमची खरोखर या नावाची एन जी ओ आहे, तर मग तिची वेबसाईट का नाही आहे, आणि तुम्ही किती वर्षापासून हे महान कार्य करताय ते तरी सांगाल का. किती वर्ष झाली, किती मुलं तुमच्या एन जी ओमधून शिकून बाहेर पडली, कुठल्या कुठल्या ठिकाणी तुमची एन जी ओ आहे, त्याबद्दल काही माहिती मिळेल का. तरीसुद्धा इथे आता यशपालकडे कुठलीही माहिती नसते. यशपालला काय उत्तर द्यावं ते सुद्धा कळत नसतं. तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते, हे काय यशपाल काका, तुमच्या इथे एन जी ओची वेबसाईटसुद्धा नाही आहे. अहो असं काय करताय तुम्ही. आता जरी छोटी जरी एन जी ओ असेल ना, नवीन नवीन सुरुवात झालेली, तरीसुद्धा आधी तिची वेबसाईट सुरू केली जाते, तिच्याबद्दलची सगळी त्याच्यामध्ये माहिती दिली जाते. पण असं तर काहीच दिसत नाही आहे. अहो खरंच तुम्ही एन जी ओ चालवता ना, की उगाचच आपलं बोलत असता. नक्की काय करता काम तुम्ही, म्हणजे तुम्ही चांगलंच काम करता ना, त्याबद्दलसुद्धा आम्हाला सांगा. तेव्हा इकडे यशपालच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्यामुळे आता भूमीला कळलेलं असतं की यशपाल नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा भूमी म्हणते, काका सांगा ना, कोण आहात तुम्ही, नक्की इथे कशासाठी आलाय, काय काम करता तुम्ही, आम्हाला कळायला नको का. तेव्हा इकडे आजी म्हणत असते, काय रे यशपाल, अरे काय म्हणतायत माझी माणसं, हे बघ मला यातलं काही कळत नाही, पण एक गोष्ट नक्की कळते की तू नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोयस. हे बघ जे काही असेल ना, ते खरं खरं सांग ना आम्हाला. काय बोलते भूमी, तिचं बोलणं सगळं तू ऐकतोयस ना, खरं बोलते का ती सगळं. तेव्हा इकडे आता यशपाल सगळ्यांकडे आश्चर्याने बघत असतो. त्याला कळलेलं असतं हे सगळे लोक जेवढे साधेभोळे आहेत, सगळे तेवढे हुशारसुद्धा आहेत. तेव्हा इकडे आता राजाराम काका म्हणत असतात, काय रे, म्हणजे तुम्ही अशी एन जी ओची वेबसाईट वगैरे ओपन केलेली नाही आहे का, मग तुम्ही लिखाण टिपाण ठेवता कुठे. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो, नाही कसं असतं ना बाबा, म्हणजे एन जी ओ जरी छोटी असली ना, तरीसुद्धा हल्ली सगळं काही कम्प्युटरमध्ये डेटा एंट्रीज असू दे, नाहीतर सगळ्या कामाचं लिखाण टिपाण असू दे, सगळं काही कम्प्युटरमध्येच केलं जातं. त्यांच्याकडे काही ना काहीतरी माहिती असायला हवी होतीच. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अथर्व अरे त्यांची जर एन जी ओच नाही आहे, तर मग ते वेबसाईट कुठून ओपन करणार, आणि मग लिखाण टिपाणाचं हिशेबाचं काम तरी कुठे ठेवणार ना, बरोबर की नाही काका. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, तुम्ही सांगा ना, तुमची एन जी ओ आहे की नाही त्याबद्दल बोला. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं तू काय बोलतेस हे. राजाराम काका म्हणतात, अरे बरोबर बोलते भूमी, काही चुकीचं बोलत नाही आहे. अरे एकदा का दुधाने तोंड पोळवलं ना, की इथे ताकसुद्धा माणूस फुकून फुकून पितो. तसं झालं आहे आपल्या सगळ्यांचं. गेल्या वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये काय काय घडलं आहे तू बघतोयस ना, मग लगेच सगळ्या माणसांवरती कसा विश्वास ठेवायचा असं म्हणतोयस तू. त्यानंतर इथे आता राजाराम काका म्हणतात, त्याच्यावरती यशपाल काका म्हणतात,
तुमचं म्हणजे असं झालं आहे ना, तुम्हाला काय वाटतंय मी खोटं बोलतो आहे का? भाऊजी तुम्ही सांगा, तुम्ही काय नाव सर्च केलं होतं? तर या शिका मुलांनो अशी स्पेलिंगसुद्धा आता तो विचारतो. राजाराम काका त्याला स्पेलिंगसुद्धा सांगतात. तेव्हा इकडे यशपाल म्हणतो, हे बघा, या शिका मुलांनो याच्यामध्ये तुम्ही YA हा फक्त सिंगलच टाकला आहे. YAA असं टाका, या शिका मुलांनो. मग तुम्हाला माझी वेबसाईट ओपन होईल की नाही NGOची ती बघा. तेव्हा इकडे आता या शिका मुलांनो ज्या पद्धतीने इथे आता यशपालने नाव सांगितलेलं असतं त्याने कागदावरती लिहून आणलेलं असतं. ज्या माणसाची NGO ही आता 5-6 वर्षांच्या आधीपासूनची असते त्याला कागदावरती नाव लिहून आणायची काय गरज आहे? पण त्याने नवीन नवीन आता आपली वेबसाईट ही सुरू करून आणलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता NGOची वेबसाईट ओपन झाल्यानंतर राजा काका आणि भूमीला फारच आश्चर्य वाटतं. तेव्हा इथे यशपाल काका म्हणतात की आकाश बाळा, माझी NGO सुरू होऊन 4 ते 5 वर्षे झालीत रे, नवीन नवीन आहे, त्याच्यामुळे सगळीच माहिती अजून मी टाकलेली नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो. इथे आकाश टेन्शनमध्ये असतो. तो म्हणत असतो की आत्या कुठे गेली असेल, एवढी कॅश घेऊन गेली आहे, तिच्याबरोबर काही चुकीचं तर घडलं नसेल ना? मला काळजी वाटते, तिचा फोन पण लागत नाही आहे. तेवढ्यातच तिथे रागिनी येते आणि म्हणत असते की आकाश ती कळवळत असते, तिला खूप मार लागलेला असतो. तेव्हा सगळेजण म्हणतात, रागिनी अगं काय झालं हे? आकाश म्हणतो, काय झालं आत्या? तेव्हा रागिनी म्हणते, अरे ते गुंड लोक मला मारून आपल्या पैशांची बॅग घेऊन गेले रे, मी काहीच नाही करू शकले. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या ते सगळं ठीक आहे, मी ॲम्ब्युलन्स बोलवतो. आणि आता इथे आकाश ॲम्ब्युलन्सला बोलवायला जातो, फोन करायला जातो. तेवढ्यातच इथे भूमी म्हणत असते की आत्या तुम्ही म्हणताय ना तसंच सगळं असू दे, अशीच माझी इच्छा आहे की तेच खरं असू दे. पण जर तुम्ही बोलताय ते सगळं खोटं असेल आणि जेव्हा मला सत्य कळेल ना तेव्हा मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. मग तुम्ही आहात आणि मी आहे, असं भूमी आता रागिनीला धमकी देऊनच म्हणते.